जर दाद देणारे श्रोते असतील तर सुरांची मैफिलही रंगून जाते। त्याचप्रमाणे गृहिणींनी केलेल्या पदार्थांना, अहो गृहिणींनीच काय, आम्हा यूट्यूबकरांनी केलेल्या पदार्थांना सुद्धा तुमची कौतुकाची एक थाप मिळाली की आम्हाला सुद्धा नवीन नवीन पदार्थ करण्याचा हुरूप येतो। नमस्कार मंडळी, मी विजया, मॅजिक स्वादमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मऊ आणि दाणेदार असा उपमा। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी रवा, कांदा, फरसबी, वाटाणे, मिरची, फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा उडीद डाळ, गाजर आणि थोडीशी साखर। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात आधी मी एका कढईत तेल गरम करून घेतले। मग त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिली। फोडणी देऊन झाली की मग त्यात मी कांदा परतवायला घेतला। कांदा आपल्याला इथे छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण चिरलेल्या ज्या भाज्या आहेत म्हणजेच फरसबी, वाटाणे आणि गाजर ह्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। पुन्हा त्याही छान परतवून घ्यायच्या आहेत। मी मगाशी उपम्यामध्ये उडीद डाळ घालायला विसरली होती, त्याच्यामुळे मी ती आत्ता ॲड करत आहे। उडीद डाळीने ना उपम्याची टेस्ट अजून एनहान्स होते। सगळ्या भाज्या एकजीव करून झाल्या की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा ॲड करायचा आहे। रवा साधारणपणे 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूला मी एका टोपात पाणी गरम करायला ठेवले। लक्षात ठेवा, आपण ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला इथे 2.25 कप पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाणी उकळलं की आपल्याला रव्यामध्ये ते थोडं थोडं करून घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला पाणी कधीही एकत्र घालायचं नाही, कारण रव्यामध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते। आता यामध्ये मी थोडीशी साखर घालून रवा पुन्हा परतवून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि उपमा पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला तूप घालायचे आहे। तूप घालून झाले की उपम्याला एक छानशी वाफ आणून द्यायची आहे, साधारणपणे 3 ते 4 मिनिटांची। वाफ येईपर्यंत कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। 4 मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता उपम्याला सुद्धा छान वाफ आलेली आहे। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून उपम्याला छान गार्निशिंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान स्वादिष्ट असा उपमा तयार झालेला आहे। तुम्हाला हा उपम्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तुमचं जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।